चला तर मंडळी, आज मस्त कैरीपासून मुरब्बा बनवू। इथे मी 1 किलो कैरी घेतलेली आहे। कैरी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर पुसून याची साल काढून घेतली व अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे। नंतर कढईमध्ये एक छोटा चमचा भरून तूप घेतलं। आपल्याला 3 ते 4 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे व 2 हिरवी इलायची टाकायची आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं। नंतर किसलेला किस यामध्ये टाकायचा आहे व किस सुद्धा तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। यातच आपल्याला जेवढी कैरी तेवढीच साखर टाकायची आहे। तर इथे मी 1 किलो कैरी घेतली म्हणून 1 किलो साखर घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व कंटिन्युअसली आपल्याला चालवत राहायचं आहे, म्हणजेच कढईला खालच्या साईडला लागू द्यायचं नाही। तर अशा प्रकारे बघू शकता इथे साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी इलायची पावडर व जायफळ खिसून टाकलं, याने मुरब्ब्याची टेस्ट खूप छान लागते। तर अशा प्रकारे 15 मिनिटांनंतर चेक करून बघायचं। हाताला थोडंसं चिकट लागलं किंवा एक तारी पाक झाला म्हणजे समजून जायचं इथे मुरब्बा झालेला आहे। चला तर मग फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब करा।